पिंपरी चिंचवडच्या देहूरोडमध्ये मंगळवारी रात्री घडलेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. गांधीनगर परिसरात राहणाऱ्या रमेश रेड्डी यांचा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रमेश रेड्डी हे मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्याजवळील टेलरच्या दुकानात उभे होते. याच वेळी आधीपासूनच पाळत ठेवून असलेल्या हल्लेखोरांनी अचानक बेछूट गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी रेड्डी यांच्या हात, पाठ आणि डोक्यावर तब्बल 9 गोळ्या झाडल्या. या भीषण हल्ल्यात रेड्डी गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. स्थानिकांनी आणि मित्रांनी तात्काळ रेड्डी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र अति रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सवाना चौक या ठिकाणी फायरआर्म वापरून एकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यावर त्या ठिकाणी रमेश रेड्डी राहणार देहूरोड यावर काही अज्ञात इसमांनी गोळीबार केलेला आहे आणि त्यास आश्रय हॉस्पिटल सवाना चौकात पाठवण्यात आलं होतं. हॉस्पिटलला आल्यावर त्यास मृत घोषित करण्यात आलेलं आहे. YCM येथे बॉडी पाठवलेली आहे. यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं कामकाज सुरू आहे आणि जे मारेकरी आहे त्यांच्या शोधासाठी आमच्या टीम्स तैनात केलेल्या आहेत. काय नक्की कारण समोर होते? प्राथमिकदृष्ट्या एवढीच माहिती आहे. फर्दर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती समजताच संतप्त नातेवाईक आणि मित्रांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. तसेच काही काळ पुणे-मुंबई महामार्ग रोखत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे वर्षभरापूर्वी रमेश रेड्डी यांचे भाऊ जॉन रेड्डी यांचाही अशाच पद्धतीने गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. आता पुन्हा तशाच प्रकारची घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रमेश रेड्डी हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते. दरम्यान पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केलाय. देहूरोडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी रेड्डी कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता पोलीस आरोपींना कितपत लवकर अटक करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.